नमस्कार. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या स्वयंपाकघरात रोज असतो, पण त्याचे आरोग्यदायी फायदे आपल्याला कदाचित पूर्णपणे माहीत नसतील. हो, आपण बोलणार आहोत तुपाबद्दल. चला तर मग ह्याच्या मागचं विज्ञान जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. काय, आपला मेंदू तुपापासून बनलेला आहे? ऐकून थोडं विचित्र वाटतं नाही का? पण हे विधानच आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जातं, आणि ती म्हणजे तूप आणि आपल्या मेंदूचं आरोग्य यांच्यात किती घट्ट नातं आहे हे समजून घेणं. चला, तर मग सुरुवातच करूया तुपाच्या सगळ्यात मोठ्या फायद्याने. स्त्रोतानुसार तूप हे केवळ एक खाद्यपदार्थ नाहीये, तर ते थेट आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी, त्याच्या कार्यासाठी एक वरदान आहे. बघा, यामध्ये असा दावा केलाय की रोज जर तुपाचं सेवन केलं तर पार्किन्सन, अल्झायमर आणि डिमेन्शियासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकतं. इतकंच नाही, तर ज्यांना विसरभोळेपणा किंवा स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या जाणवते त्यांच्यासाठीही हे खूप फायदेशीर ठरू शकतं. म्हणजे याचा परिणाम फक्त मेंदूपुरता मर्यादित नाही, तर आपल्या शरीराची संपूर्ण मज्जासंस्था, अगदी लहानातल्या लहान चेतातंतूंपासून ते न्यूरॉन्सपर्यंत, या सगळ्या प्रणालीला तूप आधार देतं असं म्हटलं आहे. बरं, मेंदूचं आरोग्य तर झालंच, पण आता आपण शरीराच्या इतर भागांवर होणाऱ्या फायद्यांकडे वळूया, कारण तूप हे संपूर्ण शरीरासाठीच खूप उपयुक्त आहे. तुपामध्ये जे चांगले फॅटी ॲसिड्स असतात ना, त्यामुळे आपले डोळे आयुष्यभर निरोगी राहतात, त्वचेवर एक वेगळीच चमक येते, आपले स्नायू मजबूत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांध्यांमध्ये जे वंगण लागतं ते टिकून राहतं. आता बोलूया आपल्या शरीराच्या आंतरिक इंजिनबद्दल, म्हणजे पचनसंस्था आणि प्रतिकारशक्ती. कारण स्त्रोतानुसार अनेक आंतरिक समस्यांवर तूप हा एक रामबाण उपाय ठरू शकतो. अनेकांना ही समस्या असते, पोट साफ न होणं किंवा आतून शरीर कोरडं पडल्यासारखं वाटणं. यावर स्रोतामध्ये खूप सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. आणि उपाय खरंच खूप सोपा आहे. दररोज फक्त 1 चमचा गाईचं तूप. हो, इतकं केल्याने बद्धकोष्ठता आणि शरीरातील तो कोरडेपणा या दोन्ही समस्या मुळापासून दूर होऊ शकतात असा दावा आहे. एवढंच नाही, तर तूप आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी प्रचंड वाढवतं आणि आयुर्वेदानुसार शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांमध्ये संतुलन राखण्याचं महत्त्वाचं कामही ते करतं. ठीक आहे, फायदे तर आपण समजून घेतले, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे तूप खायचं कसं, त्याची योग्य पद्धत कोणती आहे जेणेकरून आपल्याला याचे पूर्ण फायदे मिळतील. चला पाहूया. आता ही पद्धत नीट समजून घ्या. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1 किंवा 2 चमचे कोमट केलेलं गाईचं तूप घ्या. लक्षात ठेवा, ते कडकडीत गरम नको, कोमट हवं. त्यानंतर अगदी चिमूटभर सैंधव मीठ आणि मग त्यावर एकदम कडक गरम पाणी प्यायचं. बस. आणि गंमत म्हणजे या पद्धतीला सूक्ष्म आहार असं नाव दिलं आहे. असं म्हणतात की हा आहार इतका परिपूर्ण आहे की हे घेतल्यानंतर संध्याकाळपर्यंत जेवणाची गरजच भासत नाही. समजा कोणाला तूप आवडत नसेल किंवा चालत नसेल तर काळजीचं कारण नाही. त्यांच्यासाठी बदामाचं तेल, वर्जन नारळ तेल किंवा तिळाचं तेल हे पर्याय सुद्धा आहेत, आणि हे सुद्धा अगदी त्याच पद्धतीने वापरायचे आहेत. तर हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आजच्या या धावपळीच्या आधुनिक आयुष्यात आपल्या पूर्वजांनी दिलेलं हे पारंपरिक ज्ञान हे आपल्यासाठी खरंच किती महत्त्वाचं आहे, यावर आपण विचार करायला हवा नाही का?